ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी24 या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका. नाशिकमध्ये कामदा एकादशीच्या निमित्तानं रविवारी श्रीराम आणि गरुड यांच्या रथाची भव्य अशी मिरवणूक मोठ्या उत्साहात पार पडली. जय श्रीरामच्या जयघोषात शहरातील वातावरण अगदी भक्तिमय झालं होतं. काळाराम मंदिराच्या पूर्व दरवाजामधनं संध्याकाळी 5 वाजता विधिवत पूजन करून रथयात्रेला प्रारंभ झाला. माणकऱ्यांच्या हस्ते पूजा झाल्यानंतर राम रथामध्ये श्रीरामाची मूर्ती आणि गरुड रथात रामाच्या पादुकांची प्रतिष्ठापना करण्यात आली. रामनवमीनंतर येणाऱ्या एकादशीला ही रथयात्रा काढण्याची शेकडो वर्षांची परंपरा आहे. यामध्ये विशेष म्हणजे भाविक देवाला पाठ न दाखवता रथाकडे तोंड करून संपूर्ण मार्ग चालतात. ढोल ताशांच्या गजरात आणि राम सीता सीतारामच्या जयघोषात मिरवणूक मार्गस्थ झाली आहे. किमान 1.5 लाख नाशिककरांनी या सोहळ्याला उपस्थिती लावली होती. रात्री म्हसोबा महाराज पटांगण इथे श्रीराम आणि गरुड यांच्या रथांची भेट झाली. यावेळी आतिषबाजीनं वातावरण अगदी भारावून गेलं. मार्गावरती जागोजागी रथाचं स्वागत करण्यात आलं. महिलांकडनं आरती, डीजेच्या तालावर नाचणारे भाविक आणि फटाक्यांची आतिषबाजी यामुळे उत्साह अगदी शिगेला पोहोचला होता. भाविकांसाठी विविध संस्थांकडनं पाण्याची सोय करण्यात आली होती. किरण आहेर, सी24 तास, नाशिक.